गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. हर हर महादेव. होते शुक्रप्रधान. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. मैं ओमकार साउंड फिर आ गया हूँ आपके सामने लेट्स गो विद चैनल के रूप में. सो सध्या ना लेटेस्ट कन्व्हर्सेशन चालू आहे ग्रुपमध्ये आपल्या की सोलो बाईक राईड. बट बघू तो प्लॅन कितपर्यंत सक्सेस होतं. सोलो बाईक राईड तर सगळ्यांना जमणार नाही, कारण की कोणाची गाडी कंडिशन मध्ये आहे, कोणाची गाडी कंडिशन मध्ये नाही आहे. सो डिपेंड करतं. बट नक्कीच थोडं एखाद दुसऱ्या गाडीवरती दोघं जण ऍडजस्ट होऊ. बट जी राईड करायला मजा येणार आहे ना, ती मजा आय थिंक कुठेच नसेल. कारण की लहानपणापासून ज्या लोकांसोबत आपण वाढलोय, ज्या मुलांसोबत आपण राहिलोय, आपले बालमित्र म्हणून बोलू शकतात. थोडे वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, माझ्या दादाच्या याच्या एवढे असतील. बट स्टील ते कधी एज डिफरन्स आमच्यात दिसलं नाही. तेच प्रेम, तीच काळजी खूप चांगल्यापणे उत्तमरित्या मैत्री बोलताना निभावली जाऊ शकते. पण तुमचे मित्र जर उत्तम प्रकारचे असतील ना, त्यात काही डाऊटच नाही आहे. सो बघू. लेटेस्ट कन्व्हर्सेशन तर झालेलं आहे, ट्रिपची प्लॅनिंग झालेली आहे. येणारी 8 मार्च 2025 आयुष्यातला मेमोरेबल डे असणार आहे. त्या दिवसात जेवढे मी क्षण जगणार आहे ते कदाचित आयुष्यात पुन्हा कधी येणार नाहीत. बिकॉज वेळ कोणासाठी थांबत नाही. बट वेळेसोबत जे गोष्टी घडतात ना, त्या आयुष्यभर लक्षात राहतात. हा, राईड म्हटलं तर सुख दुःख सगळ्या गोष्टी त्यात येणारच आहेत, त्यात काय प्रश्न नाहीये. बट त्या सुख दुःखामध्ये जर तुमचे मित्र सोबत आहेत ना, त्यापेक्षा मोठी फिलिंग तुमच्यासाठी काहीच नसेल. डॅम शुअर. तर आमच्याकडे 10 ते 12 जण आहेत. आता 10 ते 12 जणांमधून अं, आपण जर अप्रॉक्सिमेटली जरी कॅल्क्युलेशन पकडलं तरी आम्ही 4 जण सोलो राईड बोलतोय. 180 किलोमीटर आहे. अं, रायगड रायगड फोर्ट. सो मला वाटतं रायगड राईड आपली सोलो राईड करू शकतो आपण. ह्या आधी पण नाशिक त्र्यंबकेश्वर गेलेलो आहे. सोलो राईड होती, म्हणजे वन साइड मीच चालवत होतो आणि वन साइड मीच चालवून आणली परत गाडी. सो बघू. आयुष्यात जर चॅलेंजेस येणार नाहीत तर त्यांना फेस करता येण्याची जी ताकद आहे ती वेळोवेळी आपल्याला कळणार नाही. कुठल्या चॅलेंजला कसं फेस केलं पाहिजे आपण. आणि प्रत्येक छोट्या मोठ्या राईड नंतरला डेफिनेटली आपल्या स्किल इम्प्रूव्ह होतात. सो माझ्यासाठी एक बेस्ट पार्ट असेल. आणि फर्स्ट व्लॉग ट्राय करेन मी की माझा व्लॉग येईल यूट्यूब वरती. माझे प्रयत्न तर हेच आहेत. त्या राईडचं माझं वैशिष्ट्य हेच आहे की ती जी राईड आहे ना, ती मला कॅप्चर करायची माझ्या ऍक्शन कॅमेरामध्ये, त्याला प्रॉपर रित्या एडिट करून आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट करायचे, जेणेकरून आपल्या घरातले फॅमिली सुद्धा बघेल की मुलगा ऍक्च्युली कुठल्या सिच्युएशन मध्ये काय करतोय. आपला जर मुलगा मित्रांसोबत बाहेर जातोय याचा अर्थ असा नाही की तो वाईट गोष्टीच एन्जॉय करत असेल. काही सुखाच्या गोष्टी सुद्धा असतात, काही चांगल्या गोष्टी सुद्धा ते एक्सप्लोर करतात. बस कधी आपल्या मुलांना कधी चुकीचं समजू नका. जर कुठली गोष्ट त्यांचं ड्रीम आहे की मुलगा येऊन जर घरात बोलतोय की डॅड आहे, हे माझं एक ड्रीम आहे, एक छोटस स्वप्न आहे. सो ठीक आहे, तू कर, मी तुझ्या पाठी उभा आहे. आयुष्यात जेव्हा 100 गोष्टी तो एक्सप्रेस करणार, एक ऍक्शन करणार त्या 100 गोष्टींना, त्यातल्या 1 किंवा 2 गोष्टी आयुष्यात पुढे जाऊन सक्सेस होणार. सो दुनिया बदलते, तुम्हीही बदला आणि आपल्या मुलांनाही बदला वेळोवेळी. वाईट रस्त्याला त्यांना जाऊ देऊ नका, फक्त एवढीच इच्छा आहे. हा, कुठली गोष्ट जर चांगली करतोय तर त्याला नक्की सपोर्ट करा, नेहमी त्यांच्या पाठी उभे राहा. मला वाटतो रायगड. एक्साइटमेंट आहे, रात्री रात्री झोप लागत नाही.
राईडला जाण्याच्या आधीचं वैशिष्ट्यच हे असतं. राईडचा डे तर आपल्यासाठी खूप स्पेशल असतोच. ते म्हणजे मुवमेंट असतात ते आपण वेळोवेळी जगणार आहोत. लाईव्ह मुवमेंट आपण प्रत्येक वेळेला सेकंदाचे क्षण जे असतात ते आपण अनुभवणार आहोत. बट राईडला जाण्याच्या आधीचा जो 10-15 दिवसचा दिवस असतो ना, सच अ ग्रेट मुवमेंट यार. रात्री झोप न येणे, एवढे वेळ विचार आहे नाही की अरे या दिवशी मी हे करणार, या दिवशी मला हा कंटेंट करायचा, या दिवशी मला ती गोष्ट करायची आहे. सुपर सुपर फिलिंग असते. आणि मोस्टली जरी माझ्या मते राईडचा दिवस तर आपल्यासाठी खूप स्पेशल होतोच. बट हे जे 10-15 दिवस ज्या एक्साइटमेंट मध्ये जातात ना, हे दिवस परत कधी येणार नाहीत. एक स्पॉटला तुम्ही जाताय त्याचे एक वेगळं प्लॅनिंग असणार. आज रायगड चाललात, आज वेगळं प्लॅनिंग आहे. उद्या लडाख जाल, उद्या वेगळं प्लॅनिंग असणार. आणि मी जिथपर्यंत ऐकलंय, अजून मी अनुभवलेलं नाहीये या गोष्टी, मी जिथपर्यंत ऐकलंय, महाराष्ट्र स्टेट राईड करण्यासाठी खूप उत्तम आहे. समर सीझन असो, विंटर सीझन असो, रेनी सीझन असो, प्रत्येक सीझन मध्ये जर बघायला गेलात ना, महाराष्ट्र खूप सुंदर दिसतो. फक्त तुम्ही वेळ काढून एक्सप्लोअर करा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. आपल्याला बाहेर जायची फिरायची गरजच नाहीये. ठीक आहे, आय नो, एक्सप्लोअर करायच्या सगळ्या गोष्टी, डोंगर अनुभवायचे, सगळ्या गोष्टी, घाट अनुभव घ्यायचा आहे. आपल्या महाराष्ट्रात सगळ्या काही गोष्टी आहेत. जर तुम्ही एक एक छोटे छोटे गाव जरी फिरलात ना, तरी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील.